जय श्री कृष्ण श्रोते हो. अध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्या दिवशी आनंदात होते माझे बाबा आणि माई, कारण मी जन्माला आले होते त्यांची छोटीशी रखुमाई. बारसे गेले, पाहुणे जेवले. मी जन्माला आले त्या दिवशी आषाढी एकादशी होती, म्हणून नाव रखुमाई ठेवले. बाळ होती मी, आता रांगायला व पुढे चालायला लागली. बोबडे बोल बोलून भातुकलीचा खेळ घरभर मांडायला लागली. आईचा जीव, बाबांची लाडकी. लहानपणी तिला काळजी नव्हती कसली. भातुकलीचा खेळ खेळता मध्येच रखुमाई रुसली आणि कोपऱ्यात बसली. आईने घेतली जवळ, काढला तिचा रुसवा. रखुमाई हसली की ओ कदा कदा. अहो, ज्या घरात मुलीच्या हसण्याचा सदा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो. रखुमाई थोडी मोठी झाली, बॅग घेऊन शाळेत गेली. डोळ्यासमोर आले गणित, विज्ञान आणि आपला पुरातन इतिहास. नव्याने तिला जगाची ओळख झाली. शाळेत शिकत होती ती. एक दिवस रजस्वला झाली. आईला सांगितले तिने. आईच्या डोळ्यात आले पाणी. आई म्हणाली हसून, बाय माझी शहाणी झाली. पोटात दुखत होते तिच्या. काय होतंय काही कळेनासे झाले, तरी आईला आनंद फार. माझ्या लेकीला म्हणे न्हाणे आले. बर्फी वाटून आईने तोंड गोड केले. तिच्यासाठी आता जग बदलत चालले होते. भावनांचा बदलाव होऊन तिचं पाऊल तरुण पिढीत पडत होते. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि बघता बघता उपवरास आली. अंगणातील तुळस मोठी झाली. लग्न झाले आता. जन्मदात्यांना सोडून जायचं होतं. लग्नानंतर आता सासूला आई आणि सासऱ्यांना बाबा मानायचं होतं. तिच्यासाठी पुन्हा एकदा जग बदलत होतं. सासरच्या मंडळींना फक्त त्यांच्या घरात आणखीन एक नवीन माणूस दिसत होतं. झालेल्या शिक्षणाचा उपयोग म्हणून बाहेर जॉब करायला जावं, तर सासूबाई म्हणतात घरातील धुणं भांडं कुणी करावं. तिला काय आवडतं यापेक्षा सासरच्या मंडळींची खाण्यापिण्याची ठेवायला लागत होती तिला जाण. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून करावा लागत होता त्यांच्या इच्छेचा मान. दिवसांमागून दिवस सरत गेले आणि गरवार पण आले. घरात सगळ्यांना आनंद, पण रखुमाईला आनंदासोबत पुन्हा तिचं एकदा जग बदलून गेले. गरवार पण आलं आणि तिचं बाई पण पूर्ण झालं. बाईचं आता आईत रूपांतर होणार होतं. कशात चव लागेना, वास सहन होईना, काही कळेनासं झालं. पोटात गोंडस बाळ हळूहळू मोठं होत गेलं. कोणाला सांगितलं तरी तिने तिची व्यथा, तिचंच तिला सहन करावी लागणार होती. तरी तिची व्यथा पोटात यायला लागल्या कळा. प्रसूतीची वेळ जवळ आली. पण ऐन वेळेला बाळाने पोटात शी केली. डॉक्टर म्हणाले सेजर करावं लागेल, नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही. काय तर म्हणे आजचे डॉक्टर पहिल्यासारखे रिस्क घेत नाहीत. छान बाळ जन्माला आलं. आनंद झाला घरभर. बाळाला बघायला पाहुणे आले की हो भरभर. बाळ कसं आहे, बाळ कसं आहे, बघू जरा चेहरा. अहो, बाळाची आई कशी आहे, तिची प्रकृतीही जरा विचारा. पाहुण्यांनी बघितलं बाळ आहे, म्हणाले सुंदर. पण आमच्या वेळेला नव्हतं बाई असं सीजर बिजर. अहो, सीजर झालं तरी तिलाही होतात तितक्याच वेदना आणि पडतात टाके. उगाच का बाळाच्या सेफ्टीसाठी ती तिच्या उघड्या डोळ्यांनी तिचं पोट फाडताना बघे. बाळातीन झाल्यावर बाईचं आईत रूपांतर होतं. उगाच म्हणत नाही बाळातपणाच्या वेळी बाईचा पुनर्जन्म होतो. दवाखान्यातून घरी आलो, बाळ लागलं वाढू.
रात्री लागलं जागायला, दिवसा झोप काढू. दिवसा बाळ झोपले तोपर्यंत आईला आवरायला लागतात कामं, तिला नाही मिळत झोपायला. रात्री पण बाळ जागतंय म्हणून पतींना म्हटलं जरा बघा हो, तर म्हणतात मी जागा राहिलो तर सकाळी उशीर होईल ऑफिसला पोहोचायला. घरातील कामे, बाळाचा सांभाळ, त्यांना संस्काराचे धडे तिलाच द्यायचे होते, सगळं काही तिलाच बघायचे होते. कोणाला सांगितली जरी व्यथा तरी तिचंच तिला सहन करायचे होते. एक दिवस पती म्हणतात, संसार लागलाय आता वाढू, पोरंही झालीत मोठी, तुझा फायनान्शियल हातभार लागेल मला, करतेस का गं जरा नोकरी? रखुमाईचं कामच आहे विठ्ठलाला साथ देणं. मग रखुमाईचंही सुरू झालं आता जॉबला जाणं. संसारासाठी रोज लागली जॉबला जाऊ, ट्रेनमध्ये येता जाता लागली धक्के खाऊ. जॉब, घर, मुले, संसार सर्व काही पाहत होती. मुले शिक्षण घेऊन आता लग्नाला आली होती. लग्न होऊन मुलाचं सून घरात आली. आई होती ती मुलाची, आता सुनेची सासू झाली. तिला मात्र तिच्या सुनेचं लग्नानंतरचं जग बदलून द्यायचं नव्हतं. सासू असली तरी तिला आईसारखंच प्रेम द्यायचं होतं. सून म्हणाली, आई जॉब करू का हो, होईल माझ्या शिक्षणाचा उपयोग छान. ती म्हणाली हो कर, कारण तिलाही ठेवायचा होता तिच्या इच्छांचा आणि तिच्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा मान. सुनेला आनंद झाला, जॉब लागली करू. जॉब व घर एकटीच सांभाळून दमून जाईल फार, म्हणून तीही रोज लावत असे तिला कामात थोडा हातभार. संसार मुलांचा सुरू झाला. बघता बघता रखुमाईला नातू झाला. जग पुन्हा तिचं बदलत होतं. आईचं आता आजीत रूपांतर होत होतं. पतींची तर झाली 60व्या वर्षी रिटायरमेंट, पण रखुमाईच्या रिटायरमेंटची सांगेल का कोणी डेट? बाळ असते. रात्री झोपेत नातू उठला, लागला अचानक रडायला. ती म्हणाली सुनेला, आण दे मला, मी बघते, नाहीतर तुला होईल उशीर उद्या ऑफिसला जायला. वय झालं, म्हातारी झाले, म्हणून घेऊ म्हटलं जरा विसावा, तर नातवंडांनी लाडूचा हट्ट कोणाकडे पुरवावा. खूप वय झालं आता, हातपायी दुखतात, काही होत नाही असं म्हणावं, तर नातू म्हणे मला, पाठीवर साखरेचं पोतं करून मला कोणी फिरवावं. जोपर्यंत तिची शेवटची घटका येत नाही तोपर्यंत तिचा प्रवास चालूच आहे, पण तिची असण्याची किंमत जगाला कधी कळणार आहे? आहो, तीच आहे शिवाची शक्ती आणि विठ्ठलाची रुक्मिणी. तिच्यातच आहे एक आदिमायेचं रूप. तिच्यातही आहे एक आदिमायेचं रूप. तिलाही आहेत इच्छा, आकांक्षा, भावना. करा जरा त्याचा आदर. देवांनीही त्यांच्या पत्नीला त्यांची अर्धशक्ती मानली आहे. नारीशिवाय हा संसार नाही. सकाळी असते ती उषा, दिवस मावळताना ती संध्या, झोपी जाताना ती निशा, जीवनात वाचावी अशी ती गीता. प्रत्येकाला असते ती भावना, सर्वांना एकत्र ठेवते ती एकता. शिक्षण घेताना मिळते ती विद्या सरस्वती, नोकरी उद्योगाने मिळते ती लक्ष्मी, संपदा, धनश्री. जीवनात गरजेची आहे ती शांती, समृद्धी. मुलांवर प्रेम करणारी करुणा, माया. मंदिरात असते ती पूजा, श्रद्धा, प्रार्थना. प्रत्येकाला करायची असते ती प्रगती, जीवन उजळवते ती उज्ज्वला. देवानी केलेली एक सुंदर रचना. बरं, यामध्ये फक्त पुरुषाने स्त्रीला समजून घेतले पाहिजे असं नाही, तर पुरुषाप्रमाणेच एका स्त्रीनेही दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे.
आता काळ आधुनिक होत चालला आहे. आजची स्त्री ही सायकल ते प्लेन, कुठलंही वाहन चालवणे ते चंद्रावर जाण्यापर्यंत पोहोचली आहे. ती जर एक बॉस आहे तर तिने तिच्या कलिगला, ती जर एक शिक्षिका आहे तर तिच्या विद्यार्थिनीला, ती जर एक सासू आहे तर तिच्या सुनेला तिने समजून घेतले पाहिजे. तर श्रोत्यांनो, खरंच प्रत्येक स्त्रीचं जीवन खूप आनंदी होईल. तिलाही तिच्या जीवनाचा वाटेल मग हेवा व तीही म्हणेल स्वतःला बाई पण भारी देवा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कलियुगातील एक स्त्री, जिचं नाव रखुमाई, हिचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका मुलीची जन्मापासून ते वृद्धापकापर्यंतचा तिच्या आजच्या पिढीचा जीवन प्रवास व तिच्यात टप्प्याटप्प्याने होणारे बदल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक बोधकथा असून ती आजच्या सध्याच्या काळाशी निगडीत आहे. अहो, तुमच्या घरातल्या रखुमाईला समजून घ्या. तुमच्या घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवा. मग नारायण भेटण्यासाठी वेगळे सायस तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास त्याला लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. नारी शक्तीसाठी एक कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.